म्हणण्याचं धाडस मला झालं नाही. परंतु आम्ही आमचा दीर्घ काळाचा अनुभव प्रशासनातला या संधीचा सुद्धा कसा फायदा करून घ्यायचा हे सूत्र माझ्या लक्षात लगेच आलं आणि मी म्हटलं की आरोग्याचा बॅकलॉग हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि जर हे तुम्हाला महाविद्यालय करायचंच असेल तर ज्या भागामध्ये बॅकलॉग आहे तो मराठवाडा आणि विदर्भ इथे नवे 2 कॉलेजेस द्यावे लागतील तरच तुमचं हे महाविद्यालय मंजूर होईल. अन्यथा याचा विचार करता येणार नाही, कारण राज्यपाल महोदयाची परवानगी घ्यावी लागेल. असे अनेक प्रशासनामध्ये फार काळ काम केल्यानंतर कुठलं काम करायचं आणि कसं अडवायचं याचा अभ्यास पुष्कळसा झालेला असतो. परंतु त्यांनी अगोदरच तिकडं जाहीर करून टाकलं होतं, त्यामुळे तिकडं जाणं त्यांना अवघड होतं. आणि म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, कोल्हापूरच्या याला आम्ही मान्यता देऊ. आणि त्याच ठरावामध्ये आम्ही खाली 2 ओळी घातल्या जे प्रस्तावामध्ये नव्हत्या, की आम्ही कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देतोय. त्याचबरोबर लातूर आणि अकोला या दोन्हीही महाविद्यालयाला आज आम्ही मान्यता देतोय. आणि म्हणून मी म्हटलं की कोल्हापूरचा आणि लातूरचा काहीतरी संबंध असला पाहिजे. जयंतराव होळ्यांचं भाषण आपण आज सर्वांनी ऐकलं, तेव्हा डॉक्टर मंडळी आपल्या खिशामध्ये 2-2 बटणं जास्त ठेवून पिक्चरला जातील. अशी आपण अपेक्षा करूया. परंतु लातूरचे पेशंट फार भारी आहेत आमचे, त्यांचं काही बटनावर समाधान होणार नाही. अतिशय सुंदर असं एक मेडिकल कॉलेज आपल्या लातूरमध्ये झालं. अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत यंत्रसामुग्री, MRI सारखं अतिशय अद्ययावत यंत्र आज लातूरमध्ये कार्यान्वित झालं, की ज्याच्यामध्ये शरीरातल्या कुठल्याही रोगाचं निदान हे ताबडतोबीनं होण्याची व्यवस्था. आणि ती सामान्य माणसाला, सामान्य जो रुग्ण आहे त्याला हे कधी शक्य होणार नाही, तो खर्च त्याला कधी झेपणार नाही. आणि म्हणून अशा रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी होते. याचा एक आगळा वेगळा आनंद आमच्यासारख्याच्या मनामध्ये आहे, की जे स्वप्न आम्ही त्या काळात पाहिलं की लातूरला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे